आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। एक 10 जूनला बस स्टँड परिसरामध्ये सकाळी आम्हाला एक अनोळखी पुरुष मृतदेह सापडला होता, ज्याच्या डोक्यावर बॅकसाईडला मार होती, तसेच गळ्यामध्ये काहीतरी कपड्याच्या सहाय्याने असा दाबलेला सारखा दिसत होता। तर लगेच ते मर्डर असू शकते याप्रमाणे तपास सुरू करण्यात आलेला होता आणि पोस्टमॉर्टममध्ये पण मर्डर हा निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारतर्फे FIR दाखल करण्यात आली। पण याच्यामध्ये अडचण अशी येत होती की तो माणूस कोण आहे त्याची ओळख पण कुठलाच क्लू नव्हता, कुठले त्याचे बॉडीवर कागदपत्र किंवा मोबाईल कुठलाच नव्हता। पण त्याच्यामध्ये मागच्या 2 दिवसामध्येच LCB आणि सदर बाजारची टीम त्याच्यामध्ये काम करत होती आणि आमच्या ग्राउंडवर तर सुरूच होता, CCTV बघतच होते। तसेच काही आमचे टेक्निकल पद्धतीने शोध घेतल्यानंतर तो व्यक्ती नांदेडचा रामेश्वर दत्ताराम पवार 28 वर्ष वयाचा माणूस नांदेडचा आहे असा निष्पन्न झाला। आणि नंतर सगळा परिसरामध्ये शोध घेतल्यानंतर त्यासोबत त्या दिवशी रात्री इकडचा अब्बासाहेब विठ्ठलराव घोडके जो अंदाजा 58 वर्ष वय आहे, MIDCमध्ये नोकरी करतो, तो सोबत दिसण्याचा निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी कबुली दिलेली आहे आणि सदर आरोपीला अटक केलेला आहे। तर एकदम ज्याच्यामध्ये कुठलाच क्लू नसताना 2 दिवसामध्ये ही चांगला डिटेक्शन आमचे लोकल क्राईम ब्रांच आणि सदर बाजारची टीमनी केला आहे, त्याच्याबद्दल त्याचा खूप कौतुक आहे। सर, नांदेडचा माणूस तो जालन्यात कधी आला होता आणि कशासाठी? तो त्याच दिवशी आला, आत्तापर्यंतची तपासामध्ये दिसतो तसंच वाटत आहे आणि संध्याकाळी त्याची भेट झाली। ॲज ऑफ नाव त्याची आणि आरोपीची काही अगोदरची अशी काही मैत्री किंवा काही असा दुश्मनी काहीच वाटत नाही आहे आणि ॲज ऑफ नाव जो वाटते की सोबत दारू वगैरे घेतली, नंतर काही भांडण झाली किंवा काही कारण विक्टिमचा मोबाईल आरोपीकडे दिसलेला आहे, तर तरी त्याच्या लालचमध्ये गेला का, ते सगळं कारण आता वाटत आहे। नांदेडच्या परिवाराकडून काही माहिती नाही मिळाली, कधी आला होता? त्याच दिवशी आला ना, सांगितलं ना, त्याच दिवशी डिटेल मी शेअर नाही करू शकत। हां, तो डिटेल ठीक आहे, पण टेक्नॉलॉजीचा डिटेल आपण भांडण जिकडे जो घटनास्थळ आहे तिथेच घटना घडलेली आहे, जो म्हणजे बस स्टँड पासून करीब 100-1 मीटरच्या मेन रोडवरच, रस्त्यावरच, मेन रोडवर तिकडे झाड आहे, झाडाच्या खालचाही स्पॉट आहे। बस स्टँड पासून DYSP ऑफिसकडे तुम्ही येता त्या बाजूला। ही संध्याकाळची घटना आहे, रात्रीची 2-2:30 वाजता आसपासची त्या पिरियडमध्ये। आता काही CCTV फुटेज आम्हाला भेटले आहे, ज्यामध्ये लिंक जोडत आहे सगळे। ते सगळे आम्ही 65B जो प्रोसेस असतो त्याप्रमाणे, जुना 65B त्याप्रमाणे जप्त केले आहे। त्यातून पूर्णपणे सर्कमस्टेन्शियली जोडत आहे की आरोपीचाच रोल आहे याच्यामध्ये। एक आपल्याकडे जो मिठीच्या दिवशी एक मुलगी हरवलेली होती कदीम जालना हद्दीतून, 8 वर्षाची मुलगी, ती त्याची आजीसोबत बस स्टँड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये राहत होती आणि आजीची तक्रारवरून मिसिंग 363 जो म्हणतो आपण तो दाखल केला होता। त्यावेळी पण 2-3 दिवसाच्या तपासामध्ये CCTV वगैरे बघून असा एक क्लू भेटला होता त्याच्यामध्ये की तिची आई जो होती ते वडिलापासून वेगळी झालेली होती आणि त्याच दिवशी ती आईसोबत दिसली असा आम्हाला क्लू भेटला होता। पण काल एक गोपनीय माहिती भेटली की अंबड परिसरामध्ये अशी एक लहान मुलगी फिरताना दिसत आहे। तर लगेच पोलीस ॲक्टिव्ह झाली आणि ताब्यात घेतल्यावर तीच मुलगी होती ही आम्हाला क्लिअर झाला आणि ती आईसोबतच सापडली आहे। आणि ते सापडल्यानंतर लगेच त्यांना इकडे कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत आणून आम्ही व्हेरीफाय केल्यावर ते जो 8 वर्षाची मुलगी मिसिंग झाली होती तीच निष्पन्न झाल्यामुळे तो एक केस जो आमचा 2 महिन्यापासून चॅलेंजिंग होता तो एक चांगला डिटेक्शन झालेला आहे।
आता सदर मुलगीला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि आता जो चाइल्ड वेलफेअर कमिटी वगैरे समोर हजर करून पुढची कारवाई सगळी आम्ही करत आहोत त्याच्यावर. जुने जालन्यात आता एक 13 वर्षाचं 18 वर्षाचा मुलगा तो एक चोपडे हा, त्याचे वडील 2 दिवस अगोदर परवा मला भेटले होते. त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे. तो मोबाईल वगैरे पण सगळा घरी सोडून गेलेला आहे. चोपडा नावाचा मुलगा आहे, त्याचे वडील परवाच मला भेटलेले आहे. पण त्याच्यावर कदीम जालनाची टीम काम करत आहे.